Praise the Lord. We can be seated. आपण बसू शकतो. Glory to God. सर्व गौरव परमेश्वराला. Glory to God. सर्व गौरव परमेश्वराला. Every time I say I am happy to see you, आणि प्रत्येक वेळेस मी हेच बोलतो की मला तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. it will be good if you say you are happy to see me also. Because otherwise ऐसा क्या सिर्फ मैं खुश है तुमको देखने के लिए. तुम ऐसा नहीं बोलना चाहिए अरे आया वापस, हर शनिचर को आते, हर रविवार को आते. But praise God, I bring the word of God unto you. आणि मी तुमच्यासाठी देवाचा शब्द घेऊन येतो. Amen. हालेलुया. I love to sit and prepare the word of God. आणि मला देवाच्या उपस्थितीमध्ये बसून तुमच्यासाठी शब्द तयार करणं खूप आवडतं. For me the word of God is life. आणि माझ्यासाठी देवाचा शब्द जीवन आहे. If you ask me to sit for 24 hours also I'll not get bored. I'll sit continuously just 24 तास पण मी त्याच्या thinking. उपस्थिती मध्ये बसून देवाचा शब्द घेऊ शकतो. I love the word. मला आवडतं. I love the word of मी God. देवाच्या शब्दावर प्रीती करतो. Because through his word I can know him. आणि त्याच्या शब्दाद्वारेच I can know him. मी त्याला जाणू शकतो. Jesus would not have been understood if it was not written in the Bible. आपण येशू ख्रिस्ताला जाणलंच नसतं जर ते शब्दामध्ये लिहिलं नसतं, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंच नसतं. Amen. Hallelujah. Hallelujah. I'll tell you something what the Holy Spirit said in the afternoon. आणि दुपारी पवित्र आत्म्याने मला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. And I want you to confess this. आणि मला हवंय की तुम्ही सुद्धा ते घोषित करावं. I want you to declare this. मला हवंय की तुम्ही ते घोषित करावं तुमच्या जीवनावर. Say, this is my time. म्हणा ही वेळ माझी आहे. प्रत्येकाने म्हणा ही वेळ माझी Say, आहे. this is my time. म्हणा ही वेळ माझी आहे. This is my time. ही वेळ माझी आहे. This is my time to shine. आमेन. आणि ही वेळ माझी आहे चमकण्यासाठी. This is my time to rise. आणि ही वेळ आहे माझी पुन्हा उठण्यासाठी. This is my time to reign. आमेन. आणि राज्य करण्यासाठी. This is my time to take over. आणि ही माझी वेळ आहे कुठल्या गोष्टी सर्व गोष्टींवर विजय मिळवण्याची. Come on, say, this is my time. ही माझी वेळ आहे. My time. माझी वेळ आहे. Why I'm telling you? आणि मी हे तुम्हाला का सांगत आहे You'll hear it very quickly. तुम्ही ऐकताल आता पुढे संदेशामध्ये ते. Hallelujah. Hallelujah. This is your time. ही तुमची वेळ आहे. Whether you believe, you see, you don't see, this is your time. तुम्ही विश्वास करा नका करू, तुम्ही पहा किंवा नका पाहू, पण ही वेळ तुमची आहे. After you hear something tonight, आणि आज रात्री तुम्ही काही ऐकल्यानंतर your season, your time Amen. will change. तुमचा ऋतू तुमचा हंगाम बदलणार आहे. Your season, your time will change. तुमचा हंगाम हा बदलणार आहे. Hallelujah. हालेलुया. Tonight the Lord will speak to some of you, or rather all of you, prophetically. आमेन. आणि आज देव सगळ्यांशी तुमच्या बरोबर संदेशवाणीच्या रूपात बोलणार आहे. Because when I was asking the Lord, I did not get any message. आणि जेव्हा मी देवाला विचारत होतो देव कुठलाच संदेश मला देत नव्हता. And I was getting a little shaky as to Lord, why you're not saying anything? आणि मी थोडा अस्वस्थ होत होतो की परमेश्वर का नाही तुम्हाला कुठला शब्द देत आहे Nothing सांगण्यासाठी. was coming in my spirit. कुठलीच गोष्ट माझ्या आत्म्यामध्ये येत नव्हती. But I was waiting on the Lord. आणि मी देवासाठी थांबलो होतो. I was waiting on the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याची वाट पाहत होतो तिथे. And the more I was waiting, more I was getting restless. आणि जेवढं मी वाट पाहत होतो तेवढं मी अस्वस्थ होत होतो. Because unless I don't get the word, I will not be able to say anything. आणि जोपर्यंत मला शब्द मिळत नाही तोपर्यंत मी तो तुम्हाला सांगणार कसा. There are thousands of messages, but I don't want to give any one of them like that. आणि असे हजारो संदेश माझ्याकडे आहेत पण मला त्यातनं तुम्हाला कुठला द्यायचा But I नव्हता. wanted to give something that Lord wanted to speak to you. पण मला असा संदेश तुम्हाला द्यायचा होता की जो देवाकडनं आलेला आहे, देव तुमच्याशी बोलणार आहे असा. The message for now. आणि आत्तासाठीचा संदेश. The message for now. आत्तासाठीचा संदेश. Because the Lord said when they hear this message, from now something is going to change. आमेन. आणि देव म्हटला आता ते जेव्हा तो संदेश ऐकतील त्यांच्या जीवनात नक्कीच काहीतरी बदलेल. I can pick up thousands messages from my diary and from my books, and I can give one of them saying that chalo Saturday ho gaya aaj ka meet.
आणि That is not अनेक the way I संदेश want. माझ्या डायरीमध्ये लिहिलेत. मी त्यातला एखादा घेऊन तुम्हाला सांगू शकतो, I don't like doing that. पण मला ते नकोय. Unless the Holy Spirit brings something out, only then I will speak. आणि जेव्हा पवित्र आत्मा काहीतरी माझ्याकडे घेऊन येतो, तोच संदेश मी तुम्हाला देतो. Tonight, आज रात्री, आज रात्री there is something going to change Amen. in your life. तुमच्या जीवनामध्ये आज काही ना काहीतरी नक्कीच बदल घडणार आहे. Because God spoke to me finally when there was only 1 hour remaining to come to the service. आणि मीटिंगला येण्याच्या 1 तास अगोदर देव माझ्याशी बोलला. Sometimes the Holy Spirit is funny. आणि कधी कधी जो पवित्र आत्मा आहे तो आपल्या बरोबर मजा करत असतो. He wants you to depend on him till the last minute. आमेन. आणि त्याला हवं असतं की तुम्ही शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट पाहावी. When I was sitting in my room, I said, Lord, I don't know what I'm going to talk tonight. आणि मी म्हणत होतो, परमेश्वरा तू तर काय मला संदेश दिला नाही ना, आता मला माहित नाही की मी जाऊन काय संदेश लोकांना सांगू. A little one thought came, I wrote it down. I said, Lord, I don't know what I'm going to talk. You are the Lord, you take over. आणि एक विचार माझ्यामध्ये देवाने टाकला, मी तो लिहून काढला आणि मी म्हटलं, परमेश्वरा याच्यावर मी जाऊन बोलणार आहे, आता तूच काळजी घे. But just 15 or 20 minutes before I was about to close, आणि बंद करण्याच्या 15-20 मिनिटं अगोदर the Holy Spirit came आमेन, पवित्र आत्मा आला and he spoke आणि तो माझ्याशी बोलला and he gave a word आणि तो त्याने शब्द दिला त्याचा. and he told me this word is for now. आमेन. आणि तो म्हटला हा शब्द हा आत्तासाठीचा आहे. Hallelujah. आमेन. Are you ready, people? तुम्ही Are तयार you आहात ready का? tonight? तुम्ही तयार Are आहात you का? ready tonight? आज तुम्ही तयार Come on, say, आहात. this is my time. म्हणा ही वेळ माझी आहे. This is my time. ही वेळ माझी आहे. My time to reign. आणि ही वेळ माझी राज्य करण्याची आहे. My time to take over. आणि ही वेळ माझी ही राज्य करण्याची My आहे. सर्व time विजय to मिळवण्याची आहे. rise. आणि पुन्हा उठण्याची आहे. Amen. आमेन. Let's come with me to John chapter 5 verses 1 onwards. योहान 5 बघूया आपण. Open your Bibles to John chapter 5 verse 1 onwards. योहान 5:1. John chapter 5 verse 1. त्यानंतर Yeah, read in Marathi. त्यानंतर यहुदांचा सण होता आणि येशू यरुशलेमले शहरास वर गेला. यरुशलेम शहरास मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे ज्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. Okay. कारण Now look at this picture. पहा तुम्ही याच्याकडे. The Bible says Jesus went to Jerusalem for the feast. आणि येशू ख्रिस्त एका सणासाठी यरुशलेम मध्ये गेला. And as he entered Jerusalem, आणि जसं त्यांनी यरुशलेम मध्ये प्रवेश केला, on one side, एका बाजूला त्याच्या in the temple, त्या मंदिरामध्ये the feast preparation was going on. सणाची तयारी चालू होती. The feast, we don't know what feast it was. आणि आपल्याला माहित नाही की कुठला सण तिथे साजरा करत होते. But the Bible says Jesus went unto Jerusalem for the feast. पण तिथे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त सणासाठी यरुशलेम मध्ये गेला. And one side was a temple, एका बाजूला मंदिरामध्ये, and Jesus is right coming up to the temple. आणि येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये बरोबर आला. And opposite to the north side of the temple was a place called a sheep gate. आणि एक त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मेंढरे तळे होते. Not tare. It was a gate from where the sheep would enter the temple. आणि तिथे एक दरवाजा होता, तिथे सर्व मेंढरे ठेवलेले होते. And they would enter the temple through that gate. आणि त्या दरवाजातून ते त्या मंदिरामध्ये प्रवेश करत So असत. that place was called the sheep gate. आणि त्या दरवाजाला मेंढरे दरवाजा असं म्हटलं And होतं. all the sheep were brought unto the temple for sacrifice. आणि सर्व त्या मेंढरांना तिथे आणण्यात आले होते की जेणेकरून त्यांचा बळी देण्यात येईल. Listen to this message very intently and clearly.
स्पष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. Jesus comes. येशू ख्रिस्त आला. But on exactly opposite the temple, there was a pool called the pool of Bethesda. आणि तिथे जेव्हा येशू ख्रिस्त आला त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला एक तळ होतं आणि त्या तळ्याचं नाव होतं बेथसदा. Jesus is coming to the temple. आणि येशू ख्रिस्त मंदिराकडे येत आहे. On the right side was the temple, त्याच्या उजव्या बाजूला मंदिर आहे where the feast was going on. जिथे सणाचं तयारी चालू आहे. Jesus comes with the intention to go to the feast. आणि येशू ख्रिस्त सणामध्ये जाण्यासाठी तिथे आला होता. But when he comes, पण जेव्हा तो आला he looks at the other side. त्यांनी विरुद्ध बाजूला पाहिलं. There was a place called the pool of Bethesda. आणि तिथे एक तळ होतं त्याचं नाव होतं बेथसदा. And Bethesda, there was a pool where there were 5 porches. आणि तिथे 5 पडव्या होत्या. 5 padvya. 5 porches, and in that pool of Bethesda, around that pool, there were many sick people lying. आणि त्याच्यामध्ये अनेक आजारी लोक पडलेली होती. They were blind, आंधळे होते, they were lame, लंगडे होते, they were paralyzed. लुळे होते. All types of sick people were all lying in that place. आणि सर्व प्रकारचे हे असे आजारी लोक त्या पडव्यांमध्ये पडलेले होते. If you see the picture, आणि जर तुम्ही कधी अशी कल्पना केली Or if you चित्र उभं imagine, केलं, तुम्ही ते चित्र उभं केलं the whole स्वतःसमोर, place was only lying with dried, withered, sick people. ती जागा पूर्णपणे आजारी लोकांनी भरली होती. No one would want to go to that place. आणि कोणी तिथे जाण्याची कोणाची तिथे इच्छा नव्हती. Every Jew, when he entered, he went into the temple to आणि celebrate the feast. प्रत्येक यहुदी जेव्हा तिथे येत होता तो त्या सणामध्ये प्रवेश करत होता. No one even want to look to the other side of pool of Bethesda. आणि कोणीही त्या बेथसदा तळ्याकडे पाहत सुद्धा नव्हतं. If you ever go to Sassoon Hospital, आणि जर तुम्ही कधी ससून हॉस्पिटलमध्ये गेला, if you ever go to the burnt ward, आणि जर तुम्ही कधी ते भाजलेल्या लोकांचा जो वॉर्ड असतो तिथे गेला, you would even not want to look inside that ward what is happening. आणि तुम्ही त्या वॉर्ड मध्ये जे पेशंट आहे त्यांच्याकडे बघू पण शकणार नाही. Because the condition of the patients is so bad, कारण त्यांची अवस्था इतकी वाईट असते. even you would not want to look at those patients. तुमची इच्छा सुद्धा होणार नाही ते In पाहण्याची. the same way, तशाच प्रकारे this pool had so many people, आणि ह्या पुलामध्ये सुद्धा हे अनेक अशी रोगी one लोक होती, upon the other, एकमेकांवर पडलेली होती. blind, आंधळे होते, lame, लुळे होते, withered people, सर्व पक्षघाती लोक होते, paralyzed. पक्षघाती रोगी लोक. Some even could not move. काही लोक तर हालू सुद्धा शकत नव्हती. Such was that place. अशी ती जागा होती. And Jesus comes. आणि तिथे येशू ख्रिस्त आलं. Jesus comes. आमेन. येशू ख्रिस्त आलं. His intention was to go to the feast. त्याची इच्छा होती की तिकडे त्या सणामध्ये जावं. But when he came, पण जेव्हा तो आला he looked at the other side. त्याने त्या विरुद्ध बाजूला पाहिलं. He saw at the pool of Bethesda. त्याने त्या बेथसदा तळ्याकडे पाहिलं. Listen to this. Between celebration and sick people, Jesus chose the sick people. आमेन. आणि उत्साहामध्ये आणि रोग्यांमध्ये येशू ख्रिस्ताने त्या रोग्यांची निवड He केली. came for the feast, तो आला तर होता सणासाठी, but he entered the pool of Bethesda. पण तो गेला त्या बेथसदा तळ्याकडे. More than anything, he wants his people to be made whole. आमेन. आणि सर्वपेक्षा त्याला त्याच्या लेकरांना पूर्ण करायचं होतं, बरं करायचं होतं. More than anything, he wants his people to be healed. आमेन. आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा त्याला त्याच्या लेकरांना लोकांना बरं करायचं He होतं. is ready to sacrifice every celebration. आणि तो सर्व जो आनंद उत्साह आहे सर आहे ते सर्व त्यागून, If he could leave the heavenly glory for you and my sake, आमेन. आणि जर तो स्वर्गीय गौरव तुमच्या आणि माझ्यासाठी सोडून येऊ शकतो, if he could leave the heavenly full atmosphere of his kingship आणि त्याचं सर्व राज्य त्याचं सर्व वैभव तो सोडून तुमच्यासाठी for येऊ your शकतो, and my sake, तुमच्या आणि माझ्यासाठी येऊ शकतो, he
could give up the feast. आमेन. मग तो सण का नाही सोडून He said, देणार? more than enjoying the feast, I will go with the sick people. आणि त्या सणामध्ये आनंद साजरा Hallelujah. करण्यापेक्षा मी त्या लोकांना बरे करण्यासाठी जाईन. Hallelujah. Hallelujah. That's the heart of God for you. आमेन. आणि हेच हृदय आहे देवाचं तुमच्यासाठी. That's the heart of God for sick people. आणि हेच हृदय आहे देवाचं त्या आजारी लोकांसाठी. When he sees the sick, he cannot overlook them. आणि जेव्हा तो कुठल्याही आजारी व्यक्तीला पाहतो तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत The नाही. Bible says whenever a sick came to him, he healed them without asking a question. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की कुठलाही आजारी व्यक्ती जर त्याच्याकडे आला तर कुठलाही प्रश्न न करता तो त्यांना बरे करत असे. Because his intention on coming on this earth was to save, heal, deliver and bless. आमेन. आणि त्याची उद्देशच हाच होता पृथ्वीवर येण्याचा की लोकांना बरे करायचा, बंधनातून मुक्त करायचं, आशीर्वादित When करायचं. people come to Jesus, जेव्हा लोक येशू ख्रिस्ताकडे येत असे he does not do KYC with you. तो काय केवायसी करत नाही तुमच्या बरोबर. तुम्हारा बैकग्राउंड क्या है, तुमने कितना पाप किया है, तुमने कितना ये किया है, कितना वो किया है. He does not do KYC. His grace does not check what you are and who you are. His grace Amen. heals you as you are. आमेन. आणि त्याची कृपा तुमचा केवायसी करत नाही तर तुम्ही जसे आहात तुम्हाला तो आरोग्य देतो. His mercy heals as you are. आमेन. आणि तुम्ही कसे का असाना त्याची दया तुम्हाला बरं करते. The pool of Bethesda, the meaning of Bethesda is house of mercy. आणि त्या बेथेस्टाचा अर्थ होतो की दयेचं जागा. दयेचं घर, house of mercy. दयेचं घर. Amen. More than the feast, he chose to show mercy. आमेन. आणि त्या सणामध्ये जाऊन you आनंद did करण्यापेक्षा understand. त्यांनी दया करण्याचं जास्त निवडलं. More than enjoying, he chose to show mercy. आमेन. आणि त्या आनंद साजरा करण्यापेक्षा त्यांनी दया करणं निवडलं. Hallelujah. Hallelujah. There was a man sitting in the Bethesda आणि pool. त्या तळ्यामध्ये एक मनुष्य बसला होता. There was a man who was in that place for 38 years. आणि 38 वर्ष तिथे एक माणूस पडला होता. 38 years. 38 वर्ष. There were other sick also. तिथे अनेक रोगी होते. But there was a man specifically talked about in that passage who was lying sick and weak for 38 years. पण या अध्यायामध्ये त्या एका व्यक्तीविषयी लिहिलेला आहे जो 38 वर्षांपासून तिथं आजारी असा पडला होता. And this sick man was trying to be healed for last 38 years. आणि 38 वर्षांपासून तो बरं होण्याचा प्रयत्न करत होता. There was a speciality of that pool of Bethesda. आणि त्या बेथेस्टा जो तळ आहे त्याची एक खासियत होती. The belief was an angel comes into that pool and stirs the water. आणि तिथे असं समज होता की जेव्हा देवदूत येऊन ते तळ्याचं पाणी हलवत असे And someone who enters that pool, the first person will be healed of whatever sickness he is suffering. आणि जो कोणी आजारी व्यक्ती प्रथम त्या तळ्यामध्ये तेव्हा उडी मारेल तो बरा होत असे. And this man who was lame and weak, he was trying for 38 years to go inside the pool. आणि हा मनुष्य असं 38 वर्षांपासून प्रयत्न करत होता की प्रथम त्याच्यामध्ये उडी मारावी तळ्यामध्ये. Not 1-2 years, 38 years. Look at his patience. आणि 1-2 वर्ष नाही तर असं 38 वर्ष तो प्रयत्न करत होता. He was being brought in that place every morning. आणि प्रत्येक सकाळी त्याला तिथे आणण्यात येत असे. When nothing happened, he was taken back home. आणि जर तिथे काही घडत नाही आणि त्याला पुन्हा मग घरी घेऊन जाण्यात येत Next असे. day again, he was put in the morning in that same place. आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला तिथे आणण्यात येत असे. Every time the water would move, someone else would go, but this man who was 38 years suffering did not get success. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पाणी हलत असेल दुसरा कोणीतरी व्यक्ती बरा होत असेल पण हा मनुष्य 38 वर्षांपासून तसाच तिथं पडला होता. This man must be completely without hope. आणि आता त्याच्याकडे कुठलीच कदाचित आशा He राहिली must have नसेल. said 38 years, but let me still try. आणि तो म्हणत असेल की 38 वर्ष झाले आता
चला मी अजून एकदा प्रयत्न करतो. Let me still try. Maybe my time will come. Maybe when the waters move, I will be the first person to कदाचित माझी enter. वेळ येईल, कदाचित मला कधीतरी संधी मिळेल आणि मी प्रथम त्या पाण्यामध्ये उडी मारेल आणि मी बरा होईल. And I was thinking about this passage. आणि जेव्हा मी या अध्यायाविषयी विचार करत होतो, And the Lord said, look at him, this man, for 38 years, he was stuck in that place. आणि देव म्हणाला की बघ, हा 38 वर्ष झाले हा मनुष्य त्या जागेमध्ये अडकून पडला होता. No one was even looking at this man. आणि कोणीही व्यक्ती त्याच्याकडे पाहत सुद्धा His नव्हता. own people would leave him and go away from there. आणि त्याचीच लोक त्याला तिथे टाकून त्याला सोडून जात असे. Because this man said, there is no one to carry me and put me into the water. कारण तो मनुष्य तिथे बोललेला आहे की मला कोणी उचलून त्या तळ्यामध्ये टाकण्यासाठी इथे नाही. मेरा कोई भी नहीं है जो मेरे साथ है, जो मुझे उठाकर जब पानी हिलेगा मुझे उस पानी में डालेगा. मेरे साथ कोई भी नहीं है, मैं अकेला हूं. I am alone. मी एकटा आहे. This man spent 38 long years. आणि या मनुष्याने तिथे 38 वर्ष एवढा मोठा काळ घालवला होता. Jesus comes. येशू ख्रिस्त आला. Jesus comes. येशू ख्रिस्त आला. He sees त्यांनी पाहिलं the whole place is full of sick people. आणि ती जागा पूर्ण आजारी लोकांनी भरली होती. He sees one upon the other. आणि त्यांनी पाहिलं एकमेकांवरती रोगी पडलेली Some होते. lame, some काही blind. आंधळे होते, कोणी लुळे होते, पांगळे होते. they were all in that place. ते सर्व तिथे पडलेले होते. And in that, this man was there. आणि त्यामध्ये हा मनुष्य सुद्धा होता. Jesus enters. येशू ख्रिस्ताने प्रवेश केला. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus enters. येशू ख्रिस्ताने तिथे प्रवेश केला He straight away sees this man. आणि त्याने सरळ त्या मनुष्याकडे त्याचं लक्ष गेलं. Open your Bibles to verse number 6. Come on, verse number 6. Someone in Marathi. योहान 5:6 आपण पाहूया. Come on, verse येशूने number त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, तुला बरे हो. 1 minute. Look at the first line. It says, Jesus saw this man. येशू ख्रिस्ताने त्यास तिथे पडलेले पाहिले. Jesus saw this man. येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याला पाहिले. And he knew that this man had been in that condition for many years. आणि त्याला समजलं की हा मनुष्य बराच काळ इथे पडलेला आहे. Jesus saw that man. येशू ख्रिस्ताने पाहिलं त्या मनुष्याला. The moment Jesus saw, he knew that this man was in that condition for long time. आणि तेव्हाच त्या येशू ख्रिस्ताला कळालं की हा मनुष्य बराच काळ झाला इथे पडलेला आहे असं. Jesus saw that man. येशू ख्रिस्ताने पाहिलं त्या मनुष्याला. Jesus sees you. आमेन. येशू ख्रिस्त तुम्हाला पाहतो. Jesus knows how long you have been in that condition. आमेन. आणि येशू ख्रिस्ताला माहिती आहे की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये किती वर्षांपासून आहात. Jesus knows how long you have been stuck in that place. आणि येशू ख्रिस्ताला हेही माहिती आहे की तुम्ही किती काळ त्या जागेमध्ये अडकून पडलेले आहात. God knows how much you have tried to come out of that place, but nothing worked out. आणि त्याला हेही माहिती की तुम्ही किती प्रयत्न केला त्या जागेतनं बाहेर येण्याचा, पण तुम्ही तिथेच अडकून पडलेले आहात. You got the opportunity, but you failed. तुम्हाला संधी मिळाली पण तुम्ही तिथे यशस्वी झाला नाही. This man had so many opportunities, but he could not enter. He failed. अनेकदा संधी सुद्धा त्या मनुष्याला मिळाली पण तो तिथे यशस्वी झाला नाही. Someone else took over. कोणीतरी दुसरंच ती जागा घेतली. Someone else robbed his blessing. अनेक दुसऱ्या लोकांनी त्याची ती जागा घेतली, चोरली. The Bible says he was about to enter, but someone else immediately would enter. त्या अध्यायामध्ये लिहिलंय की तो तिथे त्या तळ्यामध्ये उडी मारणारच होता. Many of- त्याच्या अगोदरच दुसऱ्याने उडी मारली. Many of you are at the threshold of your blessings. तुमच्यातले अनेक जण त्या आशीर्वादांच्या उंबरठ्यावर But असतात something other is happening and you're not able to go the other आणि side. काहीतरी घडतं आणि तुम्ही त्या उंबरठ्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. Something is happening. It is so close, but you're not able to get it. काहीतरी घडतं आणि तुम्ही इतक्या जवळ असून सुद्धा त्या आशीर्वादांमध्ये प्रवेश करू शकत नाही. This man was trying his best. हा मनुष्य सुद्धा खूप प्रयत्न करत होता. Many of you are trying your best, but things have not worked.
happened. तुमच्यातले पण अनेक जण असे प्रयत्न करत आहेत पण काहीच घडत नाहीये. Many years have passed. अनेक वर्ष अशीच लोटून गेली. Much time has gone, अनेक काळ हा लोटलेला आहे आता, but nothing has changed. पण बदल काहीच घडला नाही. This man's condition remained as it is for 38 years. आणि या मनुष्याची सुद्धा परिस्थिती 38 वर्ष अशीच राहिली. 38 years. 38 वर्ष. This man still was of little hope. या मनुष्याला थोडा आशा होती. Maybe next time I will get the opportunity. कदाचित नेक्स्ट टाइम मला ती संधी मिळेल. Maybe next time when the angel comes and the water is moved, I will go the first. कदाचित दुसऱ्यांदा जेव्हा देवदूत येईल तेव्हा मला संधी मिळेल. But that next time did not come. पण ती वेळ आलीच नाही. Before that time could come, आणि ती वेळ येण्याच्या अगोदरच Jesus met him. आमेन, येशू ख्रिस्त त्याला भेटला. Jesus met him. आमेन, येशू ख्रिस्त त्याला भेटला. Jesus met him. येशू ख्रिस्त त्याला भेटला. And Jesus saw him आणि येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं. and knew this man's condition. आणि तो म्हणाले, हो मला माहिती आहे या मनुष्याची काय परिस्थिती आहे. One question Jesus asks. आणि एकच प्रश्न येशू ख्रिस्ताने त्याला विचारला. One question. एक प्रश्न Which makes no sense to a common man. आणि सर्वसाधारण व्यक्तीला तो समजणार सुद्धा नाही. A common man will think this question that Jesus asks is a foolish question. आणि जर तो एखादा साधा मनुष्य असा विचार करेल की हा जो प्रश्न येशू ख्रिस्ताने मला विचारलाय हा मूर्खपणाचा आहे. If you ask a hungry man, what do you need? आणि जर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही विचारता की तुला काय हवंय, He will say, I need food. तुम्ही म्हणताल मला अन्न हवंय. Yes or no? Jesus asks this man, what do you need? Do you want to be healed? आणि येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं तुला बरं व्हायचंय का. If you ask a hungry man, do you want to eat food? What will you say? आणि एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही विचारताल तुला अन्न हवे का, तर तो काय म्हणेल. If you ask a thirsty man, do you want water? आणि एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला म्हणताल He तुम्ही says, की क्या तुला पाणी पूछ हवे रहे का. हो? इतना टाइम से मैं भूखेला है, इतना टाइम से मैं प्यासा है, आप क्यों पूछ रहे हैं ऐसा? But Jesus asked this question to this man, do you want to be healed? आणि येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याला विचारलं तुला बरे व्हायचे Do आहे you का, want to be healed? तुला बरे व्हायचे आहे का. Now look at this answer of this man. आणि या मनुष्याने काय उत्तर दिलं त्याच्याकडे आपण पाहूया. His answer was not yes or no. त्याचं उत्तर हो किंवा नाही असं नव्हतं. His answer was what did not happen. He was trying to describe his condition. आणि जे घडलं नाही त्याच्या बरोबर ते सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. What his answer was that all things are I tried to do but nothing is working. I tried but nothing worked out. No one came for my help. No one picked me and put me in the water. आणि मग तो मनुष्य त्याच्याबरोबर काय घडत होता तेच सांगत बसला होता. Only and only he was complaining about his condition. आणि तो तिथं त्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल कुरकुर करत होता. He was only complaining about what did not work. आणि जे काही त्याच्याबरोबर घडलं नाही त्याची तक्रार करत He बसला was होता. only complaining about what was he expecting and how he did not get it. आणि तो तेच सांगत होता की त्याची अपेक्षा काय आणि त्या अपेक्षानुसार घडलं नाही. What is happening with the body of Christ is many are in the mode of complaining and murmuring and not even looking at what Jesus is saying. आणि आपण सुद्धा अनेकदा कुरकुर करत बसतो, तक्रार करत बसतो, पण येशू ख्रिस्ताने काय केलं किंवा काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. नहीं पास्टर ऐसा कैसा, मैं बहुत स्पिरिचुअल है, बहुत प्रेयरफुल है, मैं मैन ऑफ फेथ है. But in your personal life, you check your heart, you check in your deep spirit how much you have been thinking about things that have failed. आणि तुम्ही तुमच्या आतमध्ये कधी पहा आणि विचार करा की किती तुम्ही अपराजित झाला किंवा अयशस्वी झाला त्याचाच विचार करत बसता. More than anything, this man, हा मनुष्य moment Jesus asks him, do you want to be healed? He says, no one is picking up, no one is putting me in the water. Jesus says, do you want to be healed? येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं की तुला बरं व्हायचंय की God is नाही. asking you, do you want to be healed? तुम्हाला देव विचारत आहे आज की तुम्हाला बरं The व्हायचंय की Lord is नाही. saying, do you want your conditions to be changed? तुम्हाला हवंय का तुमची परिस्थिती बदलावी. The Lord is asking the same question, do you want your time to change? आमेन. देव तुम्हाला विचारत आहे तुमची वेळ बदलावी अशी तुमची इच्छा आहे Do का. you want your condition, your situation to take a turn? आमेन. आणि तुम्हाला हवंय का की तुमची जी
परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलावी. The question of Jesus is very simple. आणि येशू ख्रिस्ताचा जो प्रश्न होता तो खूप सोपा होता. You must have said, yes, Lord, I want my things to change from आणि तुम्ही tonight. असं मोठ्याने बोललं पाहिजे, हो परमेश्वरा माझी इच्छा आहे माझी परिस्थिती बदलावी. Yes, Lord, I believe, because when your word comes, my situation will change. आमेन. तुम्ही बोललं पाहिजे, हो परमेश्वरा माझा विश्वास आहे जेव्हा तुझा शब्द येतो माझी परिस्थिती नक्कीच बदलते. Now listen to this, what I'm going to say. आणि मी जे काय आता सांगणार आहे त्याच्याकडे लक्ष Listen द्या. to this. There was an angel who used to come into the water. आणि तिथे एक देवदूत नेहमी यायचा पाण्याजवळ. And when the angel entered, the water would stir up. आणि जेव्हा तो देवदूत यायचा ते पाणी हलायचं. The Bible says in verse number 3 आणि or तिसऱ्या 4, वचनामध्ये it लिहिलेलं आहे, says, at an appointed time,
When you receive this word rise, I'm telling you, you'll be out of that pool of Bethesda and you'll be in the temple. आमेन आमेन The तुम्ही man was out of Bethesda pool, he went into the temple. आमेन आणि तो बेथेस्दा तळावातून बाहेर पडला मनुष्य आणि त्या सणामध्ये गेला त्या मंदिरामध्ये Jesus saw गेला him in the temple. आणि येशू ख्रिस्ताने त्याला त्या मंदिरामध्ये पाहिलं From suffering to feasting. आमेन आमेन त्या त्रासातून तो Hallelujah. डायरेक्ट त्या सणामध्ये Your गेला time will change your suffering to feasting. आमेन तुमची वेळ बदलत आहे त्या त्रासातून तुम्ही त्या सणामध्ये प्रवेश करत आहात आपका कायरोस समय आपकी यातनाओं से आपके सेलिब्रेशन की ओर लेकर जा रहा है. आमेन Amen. आपका कायरोस समय आपकी तकलीफें आपकी यातनाओं से बाहर निकालकर आपको सेलिब्रेशन में लेकर जा रहा है. Hallelujah. When God says rise up, when God says rise up, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो उठ your time has begun to तुमची change. तुमच्या वेळेची सुरुवात होत आहे मग Your time of changing, the change of season is begun. तुमच्या हंगामाची वेळ तुमच्या परिस्थिती बदलाची वेळ आता सुरू झालेली आहे मग You have tried, you came to the edge of your blessing. तुम्ही त्या आशीर्वादांच्या अगदी कडेला आलेला You आहात saw it, but you were not able to take it. तुम्ही अनेकदा आशीर्वाद पाहिले पण तुम्ही ते ग्रहण करू शकले That नाही man came to that edge of the pool. आणि तो मनुष्य सुद्धा त्या तलावाच्या अगदी कडेला येत होता Before he could even enter, someone went inside. आणि कोणी तो प्रवेश करायच्या अगोदर कोणीतरी Most दुसराच of- प्रवेश करत होता Most of you, बहुत लोग, आप में से बहुत लोगों ने ऐसे अनुभव किया है कि मैं वहां तक पहुंचा हूं लेकिन चीजें आगे नहीं बढ़ रही है. मैं वहां तक, I've gone to that end, I am seeing it, but I'm not able to enjoy it. I'll tell you, your Kairos time begins. आमेन आमेन Your Kairos time begins. आमेन You will see
लक्ष्य लेकर आओगे और कहोगे इतने साल जो नहीं हुआ, आज एक वचन सुनकर वो सारा समय मेरा बदल गया, एक शब्द की वजह से सारा समय पूरा उलट हो गया है. Your money robbed will come back. आमेन. Your money robbed will come back. Listen to what I'm saying. Your money taken by deception will come back to you. आमेन. The तुमचा money- पैसा जो चोरला होता कोणीतरी फसवून तो तुमच्याकडे पुन्हा येत आहे. The money that was put hand upon by unrighteous people, they will come back. आमेन. आणि त्या अनितिमान लोकांनी तुमचा पैसा चोरला तो पुन्हा तुमच्याकडे येत आहे. What is yours will come back to you. आमेन. आणि जे तुमचं आहे ते तुमच्याकडे पुन्हा येत आहे. जो आपका है वो आपके पास ही आएगा. आपका हेल्थ आपके पास ही आएगा. आपका फाइनेंस आपके पास ही आएगा. आपका परिवार आपके पास ही आएगा. आपका जो आपके हाथ से निकल गया है वो आपके पास ही आएगा. Amen. The bone came to its bone. In Ezekiel, आणि ती एजेकियल के पुस्तक में जब एजेकियल को परमेश्वर ने दिखाया कि इतने सारे शुष्क हड्डियां, लेकिन जब परमेश्वर ने एजेकियल को कहा कि इनके ऊपर जीवन बात करो, हर एक हड्डी अपने ही हड्डी से जुड़ गई. इसका मतलब जो आपका है वो आपसे ही जुड़ जाएगा. I don't know whether you're understanding. What belongs to you will come to you. Amen. Amen. Hallelujah. Don't doubt. शंका बाळगू नका. What is yours is written. लिहिलेलं आहे जे काही तुमचं आहे. It is written. हे लिहिलेलं आहे. What is yours? जे काही तुमचं आहे. आपका जो है वो लिखा गया है. आमेन. परमेश्वर कहता है मैंने शब्द के द्वारा आज्ञा किया है, जो आपका है वो आपके पास ही आएगा. Amen. Hallelujah. Amen. Are you understanding? This is the word from God. आणि हा देवाकडून आलेला शब्द Your आहे. kairos time is begun. आमेन. तुमची कायरोस वेळ त्याची सुरुवात You झालेली are in आहे. God's appointed season. आमेन. तुम्ही देवाने ठरवून दिलेल्या हंगामामध्ये आहात. In this God's appointed season, you can expect any impossible thing to happen. आमेन. आमेन. आणि या वेळेमध्ये तुम्ही काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य Because the होताना पाहता. Bible says, कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. whoever entered into that pool आणि जो कोणी त्या तळ्यामध्ये प्रवेश करत असेल in that appointed time, त्या नेमून दिलेल्या वेळेमध्ये any sickness could be. आणि तो मग तो कुठलाही आजार असू दे त्या कोई व्यक्तीला भी बीमारी रहने दो, कितने भी साल पुरानी रहने दो, परमेश्वर कहता है वो चंगाई मिलेगी. When you enter into your kairos time, let it be any condition, you will be free from that. आमेन. तुमची Hallelujah. परिस्थिती काही असू दे मग तुम्ही त्याच्यातून मुक्त होणारच. The pool of Bethesda is your kairos time. आमेन. हालेलुया. When he entered into the pool, he could have been healed. Others were healed, but God says, अनेक लोक त्या बेथेस्दा तळ्यामध्ये प्रवेश करून बरे होत होते पण देव My- त्याला म्हणाला my word. माझा शब्द. Listen. God says, my word देव म्हणतो माझा शब्द. is like that pool of Bethesda. आमेन. त्या बेथेस्दा सारखा तळ्यासारखा माझा वो शब्द मेरा आहे. शब्द उस बेथेस्दा पूल के समान है. अगर आपने मेरे शब्द के ऊपर विश्वास